फुलाताई तू आलीस बरं झालं बा. दाजी नाही आले? अरे येताल मागणं. नाही आता चालतील. तू चल ये. आत्याबाई मी आणि जाऊबाई माधुरीला तयार करून येतो. हा जाऊन या. अजून एक मेंबर वाढलाय. काय ते सोसायटीचा इलेक्शन लागते ना, सोसायटीला मेंबर असते ते मेंबर वाढला तुला उभं करायचं म्हणतो. मला कळत नाही काय बरं आहे पण. आता आपल्या जमिनीचं काम सुरू झालंय ना, आणि आप्पा तो सगळी जमीन कसणार आहे. म्हणजे ती 2 एकर वगैरे सगळंच. हा गोपाळ बापा असं का थांबलाय पार मूड घेण्यावारी. नाराज आहे का तू? मूड खराब आहे का तुझा? 2 मिनिटं थांब, डीजे वालायला गाणे लावायला लावतो एकदम मजबूत. चल रे चल चल चल. ओय डीजे जेवला ना तू? अरे लाव ना गाणी. अय डीजे असली गाणी लाव ना, नुसता दुराळात झाला पाहिजे. मी नाचून नाचून उद्या सकाळ पोतर ह्याच्यावानी बारीक झालो पाहिजे. कसं लावा ताकद. लाव लाव लवकर चल. झाले का माधुरी तयार? हा असलो भारी तयार केलंय ना तिला, हिलच आता. काय हो तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये का? काय झालं? मी कशी दिसते ते नाही सांगितलं तुम्ही मला. तुम्ही होय, तुम्ही लय सुंदर दिसताय. हा म्हणजे तुमच्या सुंदरतेचं कौतुक करायला शब्दच नाही माझ्याकडं. या साडीमध्ये तुमचं सौंदर्य असं काय खोलून आलं का नाही? म्हणजे मी आता या क्षणाला इथं तुमचं कौतुक करायला बसलो का नाही, 2-4 महिने जरी संपले तरी कौतुक संपणार नाही. राहू द्या तुमचं आपलं काहीतरीच. खरंच. अगं इथं काय बोलत बसलीस? जा तर मामीला मदत करायचं. आलीच. गोपाळ तू कुठे चाललास? आलोच लगेच जाऊन. काय र प्रत्येक कार्यक्रमात असं मध्येच कुठे निघून जातोस तू? अगं आई एक महत्वाचं काम आहे, आलो लगेच करून. हे बघ गोपाळ आता ते काम बिम राहू दे, उद्याला कर. आता हळदीला कसं 4 पै पाहुणे येत्याल, त्यांच्यावर बसावं बोलावं का चाललं आपलं निघून. हे बघ ते काय नाही अजिबात कुठं जायचं नाहीस तू. अगं आई नवरीचे ब्लाऊज शिवून तयार आहेत, ते आणायला लागतील ना. जर का ते ब्लाऊज नाही वेळेवर आलं तर उद्या लग्नात किती गडबड होईल. हा लगेच आलो जाऊ. बरं जा आणि लगेच माघारी ये. हा होय. वरण दे की थोडं. बॉस गावात हळद होती, उगाच आपण घरात जेवण बनवलं. अय आपण काय पाहू नाही होय त्यांचं आपल्याला जेवायला बोलवायला. जेव का? नमस्कार. नमस्कार. या की मालक. नमस्कार. झालं का जेवण? चालूच आहे की. तुम्ही इथं? हा ते एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. बोला की. ते पैसे माझे जे 2 एकर आहे तिकडे बघायचं बी नाही. 3 न कसायचे पैसे. मालक जमीन न कसायचं पैसे? हा आता कसली तर काय तुम्हाला एवढेसे पैसे मिळतील, न कसली तर एवढे. काय तुम्हीच ठरवा, जमीन कसायची न कसायची, काही पैसे घ्यायचे. पैसे घ्यायचं अंगा असं ही भारी निर्णय घेतलाय तुम्ही. त्या 2 एकराकडे फिरकायचं बी नाही बरं का. मालक तुम्ही म्हणाल तसं. येऊ का वहिनी? येतो.
जामकर साहेब तुम्ही घ्यायलाच पाहिजे. कारण जामकर साहेब असं फुकटशी मिळालेली सोडायची नसती. पाप लागते पाप. आणि आम्ही इकडे आमच्या काळजावर दगड ठेवून तुमची वाट बघतो 10 रुपयाला आणि तुम्ही आम्हाला असं बोलता. बरोबर आहे. अहो जामकर साहेब तुम्ही नसले का नाही आमच्या घशाखाली दारूचं थेंब जात नाही. अहो पॅक भरताना आमचा हात असा तर कापतो, चकना ओरडत असतो. जामकर साहेब कुठे आहेत, जामकर साहेब कुठे आहेत, आता कसे पेणार, आता कसे पेणार. नाही तू पॅक भर रे यांचं पण भर. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही, वारंवार सिद्ध करता. गोपाळच्या हळदीमध्ये मॅक्स सोबत इतकीच दारू प्याला होतात मजबूत. आज जामकर यांच्याबरोबर गप्पा मारतोय म्हणजे तिकडे आर्या एकटी असणार. आले आले. यार कशी तुम्ही आता इथे का नव्हतं यायला पाहिजे का? नाही नाही म्हणजे मला वाटलं तुम्ही आता हळदीत असाल. नाही तिकडेच होतो मी. इथे हळदीमध्ये तुम्ही दिसला नाही ना, काळजी वाटली मला. म्हटलं तुम्ही काय आजारी बिजारी का, काळजी पोटी बघायला आलो तुम्हाला मी. हो नाही आजारी वगैरे नाहीये, जरा कामात अडकले होते, आवरतच होते. तुम्ही या ना. नाही नको तुम्ही आवरा, मी निघतो. नाही मी आतमध्ये आवरते, तुम्ही बसा. तुम्हाला उशीर नाही होते ना? नाही असं काय नाही खरं तर. हा मग बसा, म्हणजे माझं आवरून झालं की सोबत जाता येईल. काय माझ्या सोबत यायला कोणी नाहीये, दादा पण नेमका बाहेर गेलाय. असं म्हणताय? बर. काय झालं? अहो हे साडीचा पदर अडकलाय. एक मिनिट. हा बसा मी आले.